कोरीगड नंतर लगेचच आम्ही किल्ले तुंग चढायला घेतलाय. गडकोट मोहीम पार्ट 2 आणि तुंगला कठीण गड पण म्हणतात. अगदी तसाच होता. गडाच्या पायथ्याशी थोडं जेवून लगेचच ट्रेक चालू केला. हनुमान मंदिर पासून सुरुवात झाली. इथे जायचं तर सापांबद्दल थोडी माहिती घेऊन चला बरं, कारण इथे विषारी बिनविषारी साप आहेत. सुरुवातीलाच विरगळ, स्मृतिशिला, पायदळ निर्देशक विरगळ एकत्रित दिसतात. पुढे देवडीतला हनुमान दिसतो. नंतर हनुमान दरवाजा लागतो. इथले दरवाजे नवीन बसवलेले आहेत, पण जुने शिवकालीन दरवाजे असतील अगदी तसेच वाटतात. हा ट्रेक निसर्गरम्य वाटत होता, कारण केळींची एवढी झाडं कोणत्या गडावर पाहिली नव्हती. गडावर वाड्यांचे अवशेषही बघायला मिळतात. पाण्यासाठी बरीच टाके गडावर आहेत. गडावर सैन्यदल जास्त असल्याने पाण्याचा साठा जास्त अपेक्षित होता. या टाक्यांचं वैशिष्ट्य असं होतं की कोणत्याही ऋतूमध्ये हे पाणी आटणार नाही. अजून एवढं चढायचं होतं. शेवटचा टप्पा तर दोरीच्या मदतीनेच चढायला लागणार होता, पण जी दोरी आम्ही चढून गेलो ती दोरी पकडून ठेवणारे हे ते 2 भक्कम मावळे होते. आमची संख्याच एवढी होती की पूर्ण गडच व्यापून गेला होता. आहा, काय नजारा आहे यार. परतीचा प्रवास चालू झाला, पण हा गड चढण्या इतकाच उतरणंही अवघड होता. गड चढताना अनेकदा पाय मुरगळले, घसरले, पण जिद्द नाही सोडली. मागे वळून बघताना असं वाटलं, आपण कसं काय एवढं चढलो? पण ही या गडकोटांची जादू आहे. शिवरायांच्या ओढीने व मनाच्या शक्तीने गडावर घेऊनच जातात. चला, बाय बाय. उद्या भेटू तिकोना गडावर. आज तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम आहे.